जिल्ह्याच्या जिंतूर राजकीय इतिहासात प्रथमच यंदा भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय संपादित केलेला आहे। दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर यांच्या तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी घवघवीत यश संपादित केले। आता भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यात सांगायचं झाल्यास येणाऱ्या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आणि यावेळेस सुद्धा जिंतूर शेलू पूर्ण ह्या 3 पंचायत समित्या भाजपच्या झेंड्याखाली आल्या आणि बाकी ठिकाणी सुद्धा उपसभापती सभापती अशा पद्धतीनं तडजोडी झालेल्या आहेत आणि यापुढे परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष दिसेल एवढा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा। भाजप पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी घवघवीत यश संपादित केले। आपण बघितलं त्यापूर्वी नगर परिषदेवर देखील भाजपचा झेंडा रोवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी जिंतूर सेलू पंचायत समितीवर देखील या ठिकाणी भाजप पक्षाचा झेंडा रोवलेला आहे। दरम्यान आता जिल्हा परिषदेवर देखील या ठिकाणी भाजप पक्षाचाच माणूस बसणार असल्याची माहिती मिळत असून दरम्यान आज दिनांक 10 मार्च रोजी या ठिकाणी जिंतूर पंचायत समिती या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षाच्या वतीने नुकतंच या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती उपसभापती व इतर सदस्यांची नियुक्ती व निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान या ठिकाणी सभापती पदाचे प्रातिनिधिक स्वरूपात असलेले मंडळी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर, परभणी जिल्ह्याचे भीष्म पितामह आदरणीय बोर्डीकर साहेब व मार्केट कमिटीचे सभापती गंगाधररावजी बोर्डीकर साहेब यांच्या आशीर्वादाने आज पंचायत समिती सभापतीपदी माझी पत्नी अयोध्या किशोर खिस्ते यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर यामुळे मी या सर्वांचे व तसेच माझ्या मतदारसंघातील मायबाप मतदारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। जिंतूर तालुक्यातील जो काही विकास गेल्या 15 वर्षापासून खंडित राहिलेला आहे तो विकास नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, या निमित्तानं हे तुम्हाला आज आश्वासन देतो। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय सौ मेघनाताई बोर्डीकर, आदरणीय बोर्डीकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ ठरू। जो 15 वर्षापासून आमच्या ताब्यात जी पंचायत समिती नव्हती, आज सर्व आम जनतेने आमच्या ताब्यात पंचायत समिती दिली, त्या सर्व मतदाराचे आम्ही सर्वप्रथम आभार मानतो आणि बोर्डीकर परिवाराने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरू अशी ग्वाही मी निमित्ताने देतो। सभापतीपदी सो अयोध्या किशोर खिस्ते व उपसभापतीपदी सो सोनी माधव दराडे यांची निवड झाली आणि आम्हाला जो सभापती पदाचा मान मिळाला तो आदरणीय बोर्डीकर परिवारामुळे मिळाला। बोर्डीकर परिवाराचे आम्ही शतशः आभार मानतो। वाघी सर्कल मधून पंचायत समिती गण हा वाघी, त्या गणातून आम्ही निवडून आलो आणि जो विश्वास आमच्या बोर्डीकर परिवाराने दाखवला तो आम्ही सार्थलो। रणनीती जो बॅकलॉग आहे जिंतूर तालुक्यामध्ये भरपूर बॅकलॉग आहे, जो की रस्ता असेल, विहिरी असतील, घरकुल असतील, जे डिपार्टमेंट आहे 4-5 त्या डिपार्टमेंटवर आम्ही वर्क करू। ज्या डिपार्टमेंटला कमी कर्मचारी ते कर्मचारी मागणी करू, निधी जो कमी पडणार आहे तो पालकमंत्री या स्वरूपाने आम्ही मागून घेऊ, कुठलीही कमी पडणार नाही अशी ग्वाही देते। तर राष्ट्रवादी असेल, शिंदे सेना असेल, भाजप असेल, आम्ही तिघं मिळून सत्ता स्थापन करू हा या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो। राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाच्या वतीने या ठिकाणी पंचायत समितीवर बिनविरोध सभापती उपसभापती पदाची निवड करण्यात आली आहे। यामध्ये सभापतीपदी वाघी सर्कल येथून पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या अयोध्या किशोर खिस्ते तर या ठिकाणी भोगाव
बांधानी पंचायत समिती गणामधून निवडून आलेल्या सोनीताई माधव दराडे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिंतूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठी एक खिंडार देत या ठिकाणी भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत जिंतूरच्या इतिहासात प्रथमच भाजप पक्षाने पंचायत समितीवर आपला झेंडा रोवलेला आहे. हा दुसरा झेंडा आहे. पहिला झेंडा या ठिकाणी नगर परिषदेवर रोवला आणि दुसरा झेंडा या पंचायत समितीवर आणि येणाऱ्या 17 तारखेला देखील भाजप पक्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप पक्षाने पुन्हा एकदा नामदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या पार्टीशी संपूर्ण परभणी जिल्हा असल्याचा सध्या घडीला दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच निधी उपलब्ध होईल आणि परभणी जिल्ह्याचा कायपलट होणार यात काही दुमतच दिसत नसल्याचे मत या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेलं आहे. 17 तारखेला परिषदेचे अध्यक्ष कोणाकडे जाते त्याच्यामध्ये देखील 2 वाद सुरू आहे, गंगाखेड की जिंतूर. त्यामुळे या दोघांपैकी कोणाकडे हे श्रेय खेचण्यामध्ये यशस्वी होतात संबंधित सदस्य हे बघणे महत्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपत्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.